नमस्कार मंडळींनो, वेलकम बॅक टू रुजर्स वर्ल्ड यूट्यूब चॅनल। मी पूजा आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आहे सॅटरडे आणि हा ब्लॉग मी थोडा लेट पोस्ट करेन, माहीत नाही, कारण आमची अष्टविनायक रोड ट्रिप यात्रा आहे जी मिस्टर ऋषिकेश आहेर यांनी एकटी कंप्लीट केली। तिचे ब्लॉग्स पडणार आहे आणि मे बी त्यानंतर हा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल। सो इट्स ओके, बट एक मेमरीसाठी मी हा ब्लॉग काढून ठेवते। तर आज आम्ही जाणार आहोत हॉस्पिटलमध्ये। देन उद्या आहे आमचं श्री भगवान शंकर आणि माता पार्वती यांचं मी जे शिवचरित्र वाचलं आहे त्यांचं उद्यापन। सो थोडी खरेदी करायची आणि किराणा पण करायचा आहे। इव्हिनिंगला मस्त फ्रेश होऊन चहा वगैरे झाल्यानंतर माझं ऑलरेडी अर्धा तास अगोदर आवरलेलं होतं, परंतु याचे मात्र एडिटिंगचंच काम चालू होतं। तर ऋषू एडिट करत होता अष्टविनायक रोड ट्रिप जर्नीचे ब्लॉग्स, जे की ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवर येऊन गेलेले आहेत। तुम्ही अजूनही पाहिले नसेल तर पटकन जा आणि संपूर्ण ब्लॉग पाहून घ्या। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। तर मी इथे याला बोलत होती की हे लॅपटॉप आणि मोबाईल माझे स्वतः नाही, कारण ते ऑलवेज त्याच्यासोबतच असतात। तर फायनली साहेब रेडी झाले आणि हे बघा बाय गाठवली आणि निघालोय। मेकअप तर काही केला नाही आहे, बट ठीक आहे। इव्हिनिंगची वेळ झालेली होती आणि जाता जाताना मला पाणीपुरी खायची फार इच्छा झाली। तर मग घराजवळच असलेल्या या पाणीपुरीच्या स्टॉलवर मस्त अगोदर पाणीपुरीचा आस्वाद घेतला। मन खूप छान तृप्त झालं आणि काही फळं पण खरेदी केली आणि त्यानंतर आम्ही निघालो पुढे शॉपिंगसाठी। शिवलीला अमृताचे उद्यापन होते म्हणून मी प्रतीक्षा आणि तिच्या हस्बंडला जेवायला बोलवलं होतं। तर आम्हाला त्यांच्यासाठी कपडे खरेदी करायचे होते म्हणून आम्ही पोहोचलो घराजवळच्याच मूळचंद मिलमध्ये। तर गणपती गौरीचा सीझन होता, तर मूळचंद मिलमध्ये पण बायकांची गर्दीच होती। मस्त छान छान साड्या होत्या आणि इकडे गौरयांना असं त्यांनी छान सजवलेलं होतं। साडी खरेदी केली, कपडे घेतले आणि मग निघालो आम्ही हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी। मावळतीचा तो सूर्य बघून मनाला तर फार छान वाटलं, परंतु ही ट्रॅफिक आणि ते पुण्याचे खड्डे पाहून जरा चिडचिड होत होती, कारण न संपणारी ट्रॅफिक आणि हे सिग्नल्स म्हणजे हुश। जाता जाता मार्केटमधनं काही वस्तू घ्यायच्या होत्या घरातल्या, त्या घेतल्या, परंतु तिथे गर्दी असल्यामुळे मी फिल्मिंग केली नाही। रुटीन चेकअप केलं आणि घरी जाण्यापूर्वी मस्त थोडासा नाश्ता केला आणि या सुंदर अशा दिवसाचा शेवट गोड अशा ज्यूसने झाला। भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये, बाय।